कार्बनची संख्या किती तुम्हाला मोजता येत नाही का? इथे एक कार्बन दिसतोय, इथे एक कार्बन दिसतोय, इथे एक कार्बन दिसतोय. किती कार्बन आहे? 3 कार्बन आहे. हायड्रोजनची संख्या मोजा आता. इथे किती हायड्रोजनची संख्या? 3. इथे किती आहे? 2, 5. इथे किती आहे? 8. आता बघा, याला जर तुम्हाला मांडायचं असेल तर कसं मांडणार तुम्ही? बघा, झाले 3 हायड्रोजन अटॅच, हे 2 हायड्रोजन अटॅच झाले. इथं या कार्बनला किती आहे? 3 हायड्रोजन अटॅच झाले. हायड्रोजन 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 हायड्रोजन. चल, आता हे झालं पूर्ण लाईन स्ट्रक्चर. आता याला हे मॉलिक्युलर स्ट्रक्चर झालं. हे काय झालं? पूर्ण मॉलिक्युलर स्ट्रक्चर किंवा ज्याला चेन स्ट्रक्चर सुद्धा म्हणतात. आणि हे झालं काय? मॉलिक्युलर स्ट्रक्चर किंवा लाईन स्ट्रक्चर सुद्धा याला म्हणू शकता तुम्ही. हे स्ट्रेट चेन स्ट्रक्चर झालं. हे झालं तुमचं लाईन स्ट्रक्चर. कळलं? आता इथं काय आहे बघा, त्याच्यामध्ये 3 कार्बन आहे. आता बघा इथं कार्बन दिसतंय तुम्हाला 3 आहे. काय म्हणतात त्याला माहिती आहे? मी सांगितलं तुम्हाला प्रोपेन म्हणतात. काय म्हणतात त्याला? प्रोपेन. याचं नाव प्रोपेन. तुम्ही म्हणसाल मग आता त्याचे C3H8 आहे ना, मोजा ना. 1 2 3 4 5 6 7 8. C3H8 वाला कोणता? प्रोपेन. हे ओळखता आलं पाहिजे. कळलं का?